हॅलो मुलांनो, आज आपण उदाहरण संग्रह 31 पाहणार आहोत। यात आपल्याला काही वर्तुळे दिले आहेत आणि त्यावरून आपल्याला त्यांच्या कंसांची नावे आणि खूपच इंटरेस्टिंग व्हिडिओ राहणार आहे, तर तुम्ही शेवटपर्यंत जरूर पहा। तुम्हाला उदाहरण संग्रह 31 मध्ये काहीही अडचण राहणार नाही। तर मुलांनो, या अगोदरची उदाहरण संग्रह जर तुम्ही पाहिली नसतील तर ते तुम्ही नक्की पहा। आपल्या चॅनलमध्ये त्याची व्हिडिओ अगोदरच अपलोड केलेली आहेत। तर चला मुलांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा। तर मुलांनो, उदाहरण संग्रह 31 मधला पहिला प्रश्न, शेजारील आकृतीत वर्तुळावर एस एल एम एन हे बिंदू आहेत। आकृतीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। तर हा आपल्याला वर्तुळ दिला आहे आणि यावर बिंदू आहेत एस एल एम एन। यावरून आपल्याला या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत। तर प्रश्न विचारला आहे, ज्या कंसांची टोके यस आणि यम आहेत त्या कंसांची नावे लिहा। ज्या कंसांची टोके यस आणि यम आहेत त्या कंसांची नावे लिहा। तर कंसाचं नाव कसं लिहायचं? तर कंसाचं नाव पहिल्यांदा कंस असा शब्द लिहायचा आणि जी टोके दिली आहेत ती टोके यस यम टोके दिले आहेत। तर पहिल्यांदा यस आणि मधला यस आणि यमच्या मध्ये जो पॉइंट येतो तो एल यम आणि व कंस। इकडे एक पॉइंट आहे मुलांनो आणि पहा तुम्ही, इकडूनही दोन कंस होतात, एक एवढा आणि एक हा एवढा। तर यस एन यम म्हणजे यस आणि यम या दोन बिंदूपासून हे दोन कंस तयार होतात। तर एक कंस यस एल यम आणि एक कंस यस एन यम। आता तुम्ही म्हणाल मुलांनो, आपण अगोदर यम का घेतलं नाही? तर मुलांनो, यम ही घेऊ शकतो आणि यस ही, पण यम आणि यस दोन्ही घेऊन जर तुम्ही असं लिहिलात यस एल यम हा एक कंस आणि यम एल यस हा एक कंस, तर मुलांनो हा एकच कंस होतो। म्हणून तुम्ही एक तर यस एल यम लिहा, नाही तर यम एल यस असं लिहा। तर सोपं जाईल की तुम्ही जसं दिलं आहे यस आणि यम म्हणलं आहे तर यस एल यम असंच लिहा। तर ज्या कंसांची टोके यल आणि यन आहेत त्या कंसांची नावे। तर आता यल आणि यन म्हणजे हा कंस आणि हा कंस। तर ह्या यल यम यन कंस, यल यम यन व कंस कोणता झाला? यल यम यन झाला। आता हा यल यस यन म्हणजे हा कंस यल यस यन। तर यल आणि यन पासून हे दोन कंस होतात, यल यम यन आणि यल यस यन। प्रश्न क्रमांक 2, शेजारील वर्तुळाच्या आकृतीत ए बी सी आणि डी या बिंदूंनी तयार झालेल्या कंसांची नावे लिहा। तर मुलांनो, हा प्रश्न खूपच सोपा आहे। तुम्ही फक्त अगोदर डी घ्या आणि डी पासून बी पर्यंतचा कंस मोजा, म्हणजे डी पासून किती कंस होतात ते लिहा अगोदर। कंस लिहिताना आपल्याला तीन अक्षरे घ्यावी लागतात। तर डी ए बी आणि बी डी सी बी हे दोन डी पासून कंस होतात। तर कंस अगोदर डी ए बी आणि कंस डी सी बी। आता ए घ्या, तर ए पासून हा मधात येतो आणि सी, तर ए बी सी कंस ए बी सी आणि आता ए बी सी झाला, ए डी सी कंस ए डी सी। आता बी घ्या, बी आणि डीच्या मध्ये येतो आणि इकडेही येतो। तर कंस बी सी डी हा कंस एक आणि
हा एक कंस कोणता BAD. आता C चा का घ्या कंस C आणि A येतो, तर C आणि याच्यामध्ये दोन्हीकडेही बिंदू येतात, तर CDA आणि कंस CDA आणि CBA. झाला. प्रश्न दुसराही झाला. प्रश्न क्रमांक 3 ही प्रश्न क्रमांक 2 सारखाच आहे. शेजारील वर्तुळाच्या आकृतीत PQRS आणि T या बिंदूंनी तयार झालेल्या कंसांची नावे लिहा. तर PQRS आणि T या बिंदूंवरून तयार झालेल्या कंसांची नावे आपल्याला लिहायची आहेत. तर पहिल्यांदा T घ्या. T पासून किती कंस होतात? T ते Q आणि T पासून R पर्यंत. कंस TPQ कंस TSR कंस TQR असंही होऊ शकतो. TQR कंस TQR झालं. आता PQR कंस PRS कंस. पहा इथे मुलांनो, एका बिंदूपासून 3 कंस होतात इथे. कंस कोणता झाला? PRS, PTS. आता कंस P झालं QRS कंस QST कंस QST झालं. QPT कंस QTS कंस RST कंस. खूप होतात मुलांना. तुम्ही जर तुम्हाला हा प्रश्न 2 मार्काला आला असला तर 4 कंसाची नावे लिहा, आणि 3 मार्काला आला असला तर 6 कंसाची नावे लिहा. एवढी सगळी नावे लिहिण्याची गरज नाही. तर कंस आपण जास्तीत जास्त लिहिण्याचा प्रयत्न करूयात. RST, RQP कंस RPT कंस RQT. तसंच S पासूनही होतात, तर तुम्ही S पासून नक्की लिहा. आपण इथेच थांबणार आहोत, कारण याचे कंस खूप होतात. कारण कंस हे या कंस होण्यासाठी एका बिंदूपासून 2 बिंदूने पुढे गेलं की कंस तयार होतो. पहा, हा PQ, नंतर यातच इथून गेलं की हा PQR, तर नंतर हा इथून इथपर्यंतचा TSR. खूप सारे कंस होतात, तर तुम्ही ते नक्की लिहा. प्रश्न क्रमांक 4 सोडवण्यासाठी आपल्याकडं सांगितलं आहे. निरनिराळ्या वर्तुळाकार वस्तूंचा परीघ मोजा व लिहा. शिवणकामात वापरला जाणारा टेप परीघ मोजण्यासाठी सोयीचा असेल. तर शिवणकामात जो टेलर ते वापरतात तो टेप सोपा जाईल असं सांगितलं आहे. तर तो कसा मोजायचा तो मी तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगते. तो तुम्ही तर तुमच्या घरात ज्या वर्तुळाकार वस्तू असतील त्या तुम्ही टेपने मेजून लिहू शकता. हा डब्बा आहे, हा गोल आहे, वर्तुळाकार आहे. तर आपल्याला
याला इथे टेप लावायचा आणि गोल टेप लावायचा आणि शेवटपर्यंत आपण जर इथे टेप लावला ह्या स्टारवर तर असा गोल इकडून या स्टारपर्यंत टेप लावायचा आणि इथं कोणता आकडा येतो तो आपल्याला इथे लिहायचा आहे. ते हेच आपलं याचं उत्तर असेल.